एका गावातून एक बौद्ध भिक्खू आपल्या काही शिष्यांसह जात होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक शेतकरी आपल्या बैलाला दोरीने बांधून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. तो शेतकरी बैलाला आपल्या दिशेने पूर्ण ताकदीने ओढत होता आणि तो बैलही त्याला आपल्या दिशेने ओढत होता. हे पाहून ते बौद्ध भिक्खू तिथे थांबले आणि त्यांनी आपल्या शिष्यांनाही थांबायला सांगितले. शेतकरी बराच वेळ बैलाला ओढत राहिला, पण तो बैल एक पाऊलही पुढे सरकला नाही. बौद्ध भिक्खूंनी आपल्या शिष्यांना विचारले, कोणी कोणाला बांधले आहे? मालक कोण आणि गुलाम कोण? शिष्य म्हणाले, गुरुजी, हे स्पष्ट दिसते आहे की शेतकरीने बैलाला बांधले आहे. इथे शेतकरी मालक आहे आणि बैल त्याचा गुलाम आहे, कारण शेतकरी त्याला जिथे नेईल तिथे तो जाईल. हे ऐकून बौद्ध भिक्खू म्हणाले, लक्षपूर्वक पहा, आज मी तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतून फळे कापण्याचा चाकू काढला. शेतकरीजवळ गेले आणि ज्या दोरीने त्याने बैलाला बांधले होते ती दोरी कापून टाकली. दोरी कापताच तो बैल वेगाने पळून गेला आणि शेतकरी त्या बौद्ध भिक्खूंवर ओरडला व बैलाच्या मागे धावू लागला. बौद्ध भिक्खूंनी धावणाऱ्या त्या शेतकरीकडे बोट दाखवून म्हटले, आता पहा, मालक कोण आणि गुलाम कोण? बैलाला या शेतकरीमध्ये अजिबात रस नाही. उलट त्या बैलाला नेहमीच या शेतकरीपासून दूर पळून जायचे होते, पण खरा तर हा शेतकरीच त्या बैलाशी बांधला गेला होता. म्हणूनच तो बैल पळून जाताच तो त्याच्या मागे धावू लागला. बौद्ध भिक्खू पुढे म्हणाले, या बैलाप्रमाणेच आपल्या मनातील घाणीलाही आपल्यात काही रस नसतो. उलट आपणच स्वतःला या मानसिक कचरेशी बांधून ठेवतो आणि त्याचेशी आसक्त राहतो. ज्या क्षणी आपण या मानसिक कचात रस दाखवणे थांबवू, त्याच क्षणी हे सर्व वाईट विचार आपल्या मनातून नाहीसे होतील. त्या बैलाप्रमाणेच मनातील सर्व वाईट विचार आपल्यापासून दूर पळून जातील. मित्रांनो, जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या मनाची अवस्था त्या शेतकरी सारखीच आहे. आपण अनेक गोष्टींचे मालक असल्याचे मानतो, पण प्रत्यक्षात आपण मालक नसून गुलाम असतो. त्या गोष्टी आपले स्वामी आहेत, कारण आपण त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. त्या बैलाप्रमाणेच आपल्या मनातील द्वेष, राग, मत्सर आणि भीती यांसारख्या नकारात्मक गोष्टींना आपल्यात काहीच रस नसतो. उलट आपल्यालाच त्या गोष्टींमध्ये रस असतो. आपण त्या गोष्टी वर्षानुवर्षे आपल्या मनात जपून ठेवल्या आहेत आणि घट्ट पकडून ठेवल्या आहेत. आपणच त्या गोष्टींपासून दूर जाऊ इच्छित नाही किंवा त्यांची पकड ढिली करू इच्छित नाही, कारण पकड ढिली होताच त्या गोष्टी ज्या आपल्याला नकोशा आहेत आपल्यापासून दूर पळून जाऊ लागतील. कारण जाणून जाणून आपण या मानसिक विकारांना आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवले आहे आणि आता आपल्याला त्यातूनच एक प्रकारचा आनंद मिळतो. जरी आपल्याला त्या गोष्टी सोडून द्यायच्या असल्या तरी आपले मन आपल्याला पुन्हा पुन्हा त्यातच अडकवून ठेवते. पण एकदा का आपण पूर्ण इच्छाशक्तीने मनातील या कचरापासून दूर जाण्यास सुरुवात केली की आपल्याला या विचारांमधील निरर्थकता समजेल आणि मग तो सर्व मानसिक कचरा त्या शेतकरीच्या बैलाप्रमाणेच आपल्यापासून दूर पळून जाईल आणि कायमचा नाहीसा होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आनंदी आणि शांत राहणे ही आपली निवड असते. मग आपण ती निवड का करू नये आणि आपले छोटेसे आयुष्य पूर्ण आनंद व शांततेत का जगू नये? जाणून जाणून का होईना, पण आपले विचारच आपल्या आयुष्याची रूपरेषा ठरवतात. आपण सर्वजण कधी ना कधी परिस्थितीमुळे त्रस्त होऊन आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो. आपल्याला वाटते की दुर्दैवामुळे आपण नैराश्यात आहोत आणि त्यामुळेच आपली कामे, नातेसंबंध सर्व काही बिघडत आहे. पण जर मी तुम्हाला सांगितले की आपल्या सर्व समस्यांचे मूळ कारण आपले स्वतःचे विचारच आहेत, तर तुम्ही म्हणाल, मी तर माझ्यासाठी कधीच असे काही मागितले नव्हते, मग असे का घडते? आज तुम्ही आनंदी असाल किंवा दुःखी, यशस्वी असाल किंवा अयशस्वी, स्वतःला एकदा नक्की विचारा की यामागचे कारण काय आहे. थोडा खोलवर विचार केल्यास तुमच्या लक्षात येईल की या सर्वांमागे आपण स्वतःच आहोत, म्हणजेच आपले विचार. आपण आपल्या मनात जे बी पेरले असेल ते योग्य वेळी अंकुरित होणारच. मग ते बी एका महिन्यापूर्वी, एका वर्षापूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी पेरलेले असो, त्याचा परिणाम दिसून येणारच. जर या विचारांचे बी चांगले असेल तर त्याचे परिणामही चांगलेच मिळतील. जर चुकीच्या विचारांचे बी पेरले गेले असेल तर आज आपल्याला त्याचे चुकीचे परिणाम भोगावे लागत असतील. आता प्रश्न असा पडतो की त्या वाईट विचारांची बीजे आधीच पेरली गेली आहेत,
तर त्यांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करता येईल का? याचे उत्तर नाही असे आहे. त्यांचा प्रभाव केवळ कमी करता येऊ शकतो. मात्र आपण हे नक्कीच सुनिश्चित करू शकतो की आजपासून मनाच्या या भूमीवर केवळ चांगले आणि यशस्वी विचारच पेरले जातील, जेणेकरून भविष्यात आपल्याला योग्य फळे मिळतील. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपले दुःख, अपयश आणि नकारात्मक विचारांचे मूळ कारण काय आहे? याचे उत्तर आहे आपल्या विचारांबाबत जागरूक राहणे आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करणे. दररोज आपल्या मनात अनेक विचार येतात, त्यापैकी काही विचार नकारात्मक असतात, जे आपला आत्मविश्वास कमी करतात आणि आपल्यात न्यूनगंड निर्माण करतात. आणि मग आज नाही तर उद्या हा न्यूनगंड आपल्याला अपयशाच्या मार्गावर घेऊन जातो. जर आपण थोडे जागरूक राहिलो आणि दिवसभर आपण कोणत्या प्रकारचे विचार करत असतो याकडे लक्ष दिले, तर आपण नकारात्मक विचार सहजपणे दूर करून सकारात्मक विचारांना स्थान देऊ शकतो. पण हे एका दिवसात घडणार नाही. यासाठी वेळ लागेल. मात्र 1-2 महिने सराव केल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागतील. जर आज आपण मनाच्या या बागेत योग्य विचार पेरले आणि वेळोवेळी त्यांना खतपाणी दिले तर भविष्यात आपल्याला यश, शांती आणि आनंदाची फळे चाखायला मिळतील. म्हणून नेहमी आपल्या विचारांबाबत जागरूक राहा. मनात सकारात्मक विचारांना स्थान द्या आणि वेळोवेळी आत्मपरीक्षण करा. यश आणि आनंद तुमच्या आयुष्यात आपोआप चालत येतील.